गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढलेले आहेत, यावरून भीती व्यक्त केली जात असताना चिंताही वाढली आहे। आता तर नागपुरातही बिबट्याच्या दहशतीने भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पारडी भागात शिरलेल्या बिबट्याचा तब्बल 3 तास हा सगळा थरार रंगल्याचं पाहायला मिळालं। बघूया। बिबट्याच्या दहशतीनं नागपूरही हादरलंय। नागपूरच्या पारडी भागात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलंय। तब्बल 4 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर या बिबट्याला वन विभागानं जेरबंद केलं। शिवनगर परिसरात एका घराच्या पहिल्या मजल्यावर हा बिबट्या लपून बसला होता। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला डाठ मारून बेशुद्ध केलं। बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचीही मदत घेण्यात आली। डाठ लागल्यानंतर अर्धा ते पाऊण तासानं बिबट्याच्या हालचाली मंदावल्या। याच दरम्यान त्यानं घराच्या छतावरून पळण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला। बिबट्या छतावरून पुन्हा घरात कोसळला। बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केलं। बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। हमको सुबह 6 बजे पता चला कि मेरे भाई ने फोन करके बताया कि तेंदुआ आया है करके। तो कहाँ पे आप उस वक्त कहाँ पे थे? हम लोग सोए हुए थे। आप घर में कौन कौन था उस वक्त? हम लोग 4 लोग थे। और क्या रिएक्शन रही आपको और आपको कहाँ दिखा ये तेंदुआ? हमको दिखा नहीं, वो अंदर में है करके बताया कि हमारे भाई नीचे रहता है ना, वो उसने फोन करके बताया कि तेंदुआ है ऊपर में करके। और आजू बाजू के जो लोग हैं उनको भी जख्मी किया हुआ है? हाँ, हमारे चाचा है वो। या ठिकाणी 6:30च्या दरम्यान कॉल आला होता आणि त्याच दरम्यान या ठिकाणी मागचं घर आहे ते पण त्या परिवाराचे लोकही जखमी झाले। याही घरचे परिवाराचे मागून त्यांनी वार केला, त्या घरून बिबट्या या ठिकाणी आलाय आणि ह्या दोन्ही परिवाराचे लोक जखमी आहे। दुसरी घटना आहे मुख्य म्हणजे जी लोकांनी बिबट बघितला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेचं वैशिष्ट्य असं की इथे सकाळी सकाळी बिबट आल्या कारणानं दूधवाल्यापासून अनेक लोकांनी बिबट पाहिल्याची चर्चा इथे व्यवस्थित रंगते, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। या घटनेमुळे नागपुरातील हा पूर्ण परिसर दहशतीखाली असल्याचं आमदार कृष्णा खोपडेंनी म्हटलंय। तर तातडीनं बिबट्याचे हल्ले थांबवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावीत अशी मागणीही खोपडेंनी केली आहे। तर या बिबट्यांच्या वाढत्या दहशतीबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी वन विभागाची भूमिका स्पष्ट केली आहे। एआयच्या मदतीनं लोकांना सतर्क करण्याची यंत्रणा राबवली जाणार आहे। लोकांवर हल्ले होऊ नयेत यासाठी पावलं उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। भांडेवाडी परिसर, पारडी, पुनापूर, भरतवाडा हा संपूर्ण परिसर दहशतीमध्ये आहे। कारण 15 दिवस अगोदर बिबट्या हा भांडेवाडीमध्ये आला, वरच्या मजल्यावर तो चढला आणि त्यांनी कोणाला हानी नाही केली, काही नाही केली आणि सगळे अधिकारी, पोलीस डिपार्टमेंट सगळ्यांनी मिळून त्याला तिथून काढलं आणि पुन्हा बिबट्या हा या भांडेवाडीच्या आणि पारडीच्या भागामध्ये फिरत आहे। अशा प्रकारचे व्हिडिओ बी येत होते। मी कालच विधानसभेमध्ये सांगितलं का हे व्हिडिओ येऊन राहिले, वर्तमान पेपरले बी येत आहे, याची ताबडतोब दखल घ्या। पायथ्याले बिबट्या इथं आला आणि 7 लोकांना त्यांनी घायल केलं। त्यांचा जो इलाज आहे तो सरकारी खर्चाने त्या ठिकाणी व्हावा आणि जे शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू। आपण सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी एकूण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोकांना सतर्क करणारी यंत्रणा इतर राबवली जाईल आणि या ठिकाणी हे बिबटे इथून कसे दूर जातील जंगलामध्ये याचा बंदोबस्त नक्की केला जाईल। हा पकडलेला बिबट्या हा आणि दुसरा बिबट्या तिथं असू शकतो, त्या अनुषंगानं वन खात्याचे अधिकारी सतर्कतेने त्याने काम करतील। अन्य विभागाची सुद्धा मदत घेतली जाईल। पुन्हा अशा प्रकारचा जनसामान्यांच्यावर हल्ला होणार नाही याच्या अनुषंगाने पावलं उचलली जातील। पोचली असेल त्याची कारणं शोधून काढू आम्ही। भविष्य काळामध्ये रेस्क्यू टीम लगेचच्या लगेच पोहोचेल या अनुषंगानं निर्देश दिले। यांची उपचाराची पूर्ण व्यवस्था ही वन खातं करेल। यांच्या कुटुंबियांना 5 पैसे तिथे खर्च करायला लागणार नाहीत। किंबहुना जे कामगार आहेत ज्यांचं जीवन स्वतःच्या हातावर आहे अशा लोकांना जिथपर्यंत रुग्णालयात राहतील तोपर्यंतची नुकसान भरपाई म्हणजे त्यांना मजुरी पण देण्याच्या अनुषंगाने आदेशित केलं जाईल। गेल्या काही दिवसांपासून राज्यात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे। मात्र जंगलात शेळ्या सोडून नेमकं काय होणार याचंही उत्तर दिलं पाहिजे। या समस्येवर ठोस उपाययोजना करावी लागणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। बकऱ्या आणि शेळ्या ज्या घेतलेल्या आहेत, ज्या जंगलात सोडायच्या आहेत, ते सोडून काय होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल। पण उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नसतो। याला सायंटिफिक एक सोल्युशन आणणं फार महत्त्वाचं आहे।
ते सायंटिफिक सोल्युशनवर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे. पण ते न होता आम्ही बिबटे धरू, ते भारताच्या बाहेर नेऊ. जसं आपण चित्ते आफ्रिकेतून इथं आणले, तसे कदाचित हे बिबटे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार आहेत. सांगा तरी कुठल्या देशात घेऊन जाणार आहे, मग त्या देशाचं अप्रुव्हल आहे का, त्या बाबतीत त्यांनी काही परवानगी दिली आहे का. कुठंतरी या सर्व विषयावर सायंटिफिक सोल्युशन आणण्याची जरूरत आहे. पण हे सरकार सायंटिफिक पद्धतीने न चालता फक्त मोघम पद्धतीने चालतं असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनावणे तर थेट बिबट्याच्या वेशातच अधिवेशनात दाखल झाले. जुन्नरमधील बिबट्यांचे वाढते हल्ले आणि बिबट्यांची वाढती दहशत या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी आमदार शरद सोनावणे बिबट्याच्या वेशात अधिवेशनात दाखल झाले. बिबट्याला राज्य आपत्ती घोषित करा आणि बिबट्यांसाठी अहिल्यानगर आणि जुन्नरमध्ये रेस्क्यू सेंटर तयार करा अशी मागणी आमदार सोनावणेंनी केली आहे. शेळ्या सोडून होणार नाही. त्या शेळ्या मुळात हे लोक जंगलातच राहत नाही. ही लोक जी राहतात ही सर्व राहतात उसाच्या आणि आमच्या घराजवळ. जंगलाचा प्रश्नच राहत नाहीये. त्यामुळे ही काय काय तज्ज्ञ लोक जे आदरणीय मंत्री महोदयांचे सल्ले देतात, त्या सर्व सचिवांना माझी विनंती आहे, आपण मुंबईमध्ये राहता, फ्लॅटमध्ये राहता, आपण सिक्युरिटीमध्ये राहता, तुम्हाला ग्रामीणची अवस्था माहीत नाही, तुम्हाला जनतेची अडचण माहीत नाही. 3-3 महिन्याचं बाळ, 4 वर्षाचं बाळ, 6 वर्षाची बाळं, त्याच्यानंतर महिला भगिनी शेती करताना या सकाळ दुपार संध्याकाळ, बरं आता दिवसा पण हल्ले व्हायला लागलेत. आज दिवसा माणसं बाहेर पडले त्यांच्या डायरेक्ट अंगावर येतो. त्यामुळे मला असं वाटतं बिबटचा विषय अतिशय भयंकर आहे आणि आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे. बिबट्याच्या बाबतीत राज्य उपाययोजना करण्यापेक्षा मी कालही बोललोय आदरणीय वनमंत्र्यांना आणि सरकारला की हात जोडून विनंती करतो, 3 महिन्याच्या आतमध्ये आपण 2000 बिबटे राहतील असे रेस्क्यू सेंटर बनवा. 1000 मादी, 1000च्या पिंजऱ्यामध्ये मादी आणि 1000 नर, जेणेकरून नसबंदीचा पण विषय मिटेल. आणि वाईल्ड लाईफ वाल्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्या लोकांना सांभाळण्याचे तुम्हाला आम्ही पैसे देतो, त्यांची तजवीज आम्ही करू, त्यांचं हॉस्पिटल आम्ही बांधू. तातडीने शासनाने हे अधिवेशन संपायच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये बनवावं. बिबट्याच्या दहशतीनं नागपुरातही आता लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुणे जिल्ह्यात विशेषतः जुन्नरच्या भागात बिबट्याच्या हल्ल्यानं नागरिकांना जगणं कठीण झालंय. आता तरी तातडीनं पावलं उचलली जावीत हीच अपेक्षा. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.